दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून देखील मतदानाचा हक्क बजावण्यात आलाय। मतदान केंद्रावर आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। खरं तर ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते, तर दुसऱ्या बाजूला आपण जी दृश्य पाहतोय नवनीत राणा यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर, मतदानाचा आढावा घेताय, कसं काय परिस्थिती आहे, कसं चाललंय आहे? सगळीकडे आपण पाहताय मराठी प्रेमी, मुंबई प्रेमी जनता उतरत आहे मतदानाला आणि सगळ्यांना हेच माहिती आहे, जरा तुम्ही चुकाल तर मुकाल, हे शेवटची संधी मतदानाची आपल्याला। अनेक ठिकाणी मतदारांना जे ती नावं आपल्या ज्या वॉर्डमध्ये आहेत, गेल्या वेळेस त्यांनी जे मतदान केलं तिथं भेटत नाहीयेत, दुसऱ्या वॉर्डमध्ये अनेक वेळा असं एकंदर हा जो घोळ आहे तर शाही पण मी लावून ठेवलेली आहे, पण जे सॅनिटायझर लावलं तर लगेच जाते। अनेक लोकांचा हे जो लिंबू नाही बघा, तर हे तेच सांगतात त्यांची शाही बघा, लिंबूच्या आणि रसाने गेली। पण हेच आहे, एकंदर आपण पाहताय निवडणूक आयोग नक्की कोणासाठी काम करतं, पगार तरी का घेतं हे जनतेला सांगावं, नाही तर मोठा उद्रेक होईल निवडणूक आयोगाच्या विरोधात, जनता उतरेल रस्त्यावर। आताही मोठ्या प्रमाणात मतदार धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मतदार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत, मात्र निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती संशयास्पद असल्याचं आदित्य ठाकरे इथं म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।